विद्यार्थी मित्रो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आज नवीन परिपत्रक त्या ठिकाणी काढलेला आहे। परिपत्रक क्रमांक 123/2020। परिपत्रकाचा आशय आणि विषय असा आहे: कला, वाणिज्य व विज्ञान 2013 पॅटर्न, बीएससी ॲनिमेशन 2016 पॅटर्न, LLB 2017 पॅटर्न या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा व ME इलेक्टिव्ह या अभ्यासक्रमाच्या सर्व वर्षाच्या परीक्षा या महाविद्यालय किंवा संस्था स्तरावर आयोजित करण्याबाबत। याचाच अर्थ असा की 2013 पॅटर्नच्या या आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्सच्या आणि BSc 2016 पॅटर्न आणि LLBच्या 2017 पॅटर्नच्या सर्व ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा या महाविद्यालयात आयोजन करण्याबाबत हे परिपत्रक त्या ठिकाणी काढलेलं आहे। कोविड-2019 च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या अधिकार मंडळांनी निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार कला, वाणिज्य व विज्ञान 2013 पॅटर्न, BSc ॲनिमेशन 2016 पॅटर्न, LLB 2017 पॅटर्न या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा व ME इलेक्टिव्ह या वर्षाच्या परीक्षा पूर्वीप्रमाणेच महाविद्यालय अथवा संस्था स्तरावर आयोजित करण्याबाबत अधिकार मंडळाने निर्णय घेतलेला आहे। सदर परीक्षेचे नियोजन किंवा आयोजन करण्याकरिता जी मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत ती पुढील प्रमाणे: 1. उपरोक्त उल्लेखित वर्षातील अनुशेषित विषयांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे आयोजन दिनांक 8 डिसेंबर 2020 ते दिनांक 20 डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये महाविद्यालय स्तरावर करण्यात यावे। संबंधित परीक्षांच्या निकालाची प्रक्रिया दिनांक 10 जानेवारी 2021 पर्यंत पूर्ण करून निकाल सॉफ्ट व हार्ड कॉपीसह विद्यापीठाच्या परीक्षा विभागास सादर करण्यासंबंधीच्या सूचना सर्व महाविद्यालयांना विद्यापीठाने दिलेल्या आहेत। दुसरी मार्गदर्शक तत्व आहे: सदर परीक्षा ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन जसं महाविद्यालयाला शक्य होईल त्या पद्धतीने त्या ठिकाणी घेणं अपेक्षित आहे। तसेच ही परीक्षा 1 तासाची म्हणजेच 60 मिनिटाची होणार आहे। परीक्षा ही बहुपर्यायी म्हणजेच मल्टिपल चॉईसद्वारे त्या ठिकाणी होणार आहे। या परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन बहुपर्यायी प्रश्नाद्वारे म्हणजेच MCQ 1 तासाची परीक्षा अशा पद्धतीने घेण्यात याव्यात। ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने होणाऱ्या बहुपर्यायी प्रश्न MCQ स्वरूपाच्या परीक्षा या 50 गुणांच्या 60 मिनिटे म्हणजेच 1 तास या कालावधीच्या राहतील। यासाठी दिलेल्या 60 बहुपर्यायी प्रश्नापैकी म्हणजेच MCQ पैकी 50 प्रश्नांची अचूक उत्तरे ग्राह्य धरण्यात येतील। म्हणजे 1 ते 60 तुम्ही जे प्रश्न दिलेले आहेत तुमचा 60वा प्रश्न जरी बरोबर आला तरी तुम्हाला त्याचे मार्क निश्चितपणे मिळणार आहेत। या परीक्षेमध्ये 40% सोपे, 40% मध्यम व 20% कठीण अशा काठिण्य पातळीचे प्रश्नांची रचना त्या ठिकाणी करण्यात येणार आहे। तिसरं मार्गदर्शक तत्व आहे: सदर परीक्षांचे वेळापत्रक दिनांक 8 डिसेंबर 2020 ते दिनांक 20 डिसेंबर 2020 या कालावधीत असावे। याकरिता प्रश्नपत्रिका या महाविद्यालय किंवा संस्था स्तरावर पात्र प्राध्यापकांकडून तयार करण्यास सूचना केलेली आहे। याचा अर्थ
परीक्षांच्या प्रश्नपत्रिका विद्यापीठ देणार नाहीत, त्या महाविद्यालयानेच तयार करायच्यात, महाविद्यालयानेच परीक्षा घ्यायच्यात आणि महाविद्यालयानेच गुणदान करून निकालपत्रक तयार करून ते विद्यापीठाकडे सादर करावयाचे आहे। चौथं मार्गदर्शक तत्व दिले, सदर परीक्षांचे वेळापत्रक महाविद्यालय किंवा संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावे व विद्यापीठाकडून पुरवण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या माहितीनुसार सर्व संबंधित विद्यार्थ्यांना ते अवगत करावे। तसेच सदरचे वेळापत्रक परीक्षा व मूल्यमापन मंडळ कार्यालय पुणे विद्यापीठ यांच्याकडे दिनांक 7 डिसेंबर 2020 पूर्वी कळविण्यात यावे। पाचवा मार्गदर्शक तत्व दिले, जे विद्यार्थी ऑफलाईन परीक्षेचा पर्याय निवडतील त्यांच्याकरिता परीक्षांचं आयोजन करण्याबाबत महाराष्ट्र शासन विद्यापीठ अनुदान आयोग व आरोग्य मंत्रालय नवी दिल्ली यांनी कोविड-19 बाबत दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार सुरक्षित अंतर ठेवून विद्यार्थ्यांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची सुरक्षा व परीक्षांची पावित्र्य राखून महाविद्यालय किंवा संस्था स्तरावर आयोजन करण्यात यावे। सहावं मार्गदर्शक तत्व दिले, ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता विद्यार्थ्यांना परीक्षेबाबतची माहिती होण्यासाठी नमुना प्रश्नावर आधारित सराव परीक्षांचे म्हणजेच मॉक टेस्ट किंवा प्रॅक्टिस टेस्ट याचे आयोजन मुख्य परीक्षेपूर्वी करण्यात यावे अशी सूचना विद्यापीठाने महाविद्यालयांना दिलेली आहे। सातवं मार्गदर्शक तत्व, उपरोक्त निर्देशित प्रथम वर्षाच्या परीक्षा या 60 बहुपर्यायी प्रश्नावर एकूण 50 गुणांची घेऊन त्यांचे रूपांतर प्रथम वर्षाकरिता मान्य परीक्षा आराखड्याप्रमाणे रूपांतरित करून त्याचा निकाल तयार करण्यात यावा। मागाशी सांगितल्याप्रमाणे परीक्षेचा निकाल सुद्धा तयार करण्याची जबाबदारी विद्यापीठाने महाविद्यालयांकडे सोपवलेली आहे। आठवं मार्गदर्शक तत्व दिले, दिव्यांग म्हणजे जे फिजिकल हँडिकॅप्ड विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना शासन निर्णयाप्रमाणे सोयी व सवलती देय राहतील। तसेच या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी 20 मिनिटे अधिकचा वेळ देय राहील, म्हणजे यांना 80 मिनिटं या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी देण्यात येईल। सदर विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे किंवा संस्थेचे प्राचार्य किंवा संचालक यांच्या पूर्व परवानगीने लेखनिक किंवा सहाय्यक घेता येऊ शकेल, म्हणजे पूर्वीप्रमाणे हे मार्गदर्शक तत्व आहे। मार्गदर्शक तत्व 9, ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने होणाऱ्या बहुपर्यायी प्रश्न म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन परीक्षेसाठी छायांकित प्रत व पुनर्मूल्यांकनाची सुविधा उपलब्ध राहणार नाही। म्हणजे आतापर्यंत तुम्हाला प्रत्येक परीक्षेच्या उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत आणि त्यांचं रिव्हॅल्युएशन करण्याची सोय होती, मात्र या परीक्षेसाठी कुठल्याही प्रकारे उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत व पुनर्मूल्यांकनाची सुविधा उपलब्ध असणार नाही। मार्गदर्शक तत्व 10, सदर परीक्षांच्या आयोजनापूर्वी अथवा परीक्षेदरम्यान येणाऱ्या अडचणी व शंकांचं निराकरण करण्यासाठी महाविद्यालयामध्ये विद्यार्थी सहाय्यता कक्ष तयार करण्यात आला पाहिजे। मार्गदर्शक तत्व 11, संबंधित परीक्षांच्या प्रश्नपत्रिका तयार करणे, परीक्षांचे आयोजन करणे इत्यादी स्वरूपाची कामांचे मानधन महाविद्यालय किंवा संस्थांकडे जमा झालेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कातून देण्यात यावे। याबाबत कोणताही पत्रव्यवहार विद्यापीठाकडे करण्यात येऊ नये। थोडक्यात की या परीक्षा या तुमच्या 60 पर्यायी प्रश्न दिले जातील, 50 तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायचे आहेत। 50 गुणांचीच परीक्षा आहे, वेळ मात्र 60 मिनिटे आहे।
जे दिव्यांग विद्यार्थी आहे त्यांना मात्र 20 मिनिटे जादा परीक्षेसाठी वेळ दिला जाणार आहे। माननीय प्राचार्य किंवा संचालक सर्व संलग्नित महाविद्यालय किंवा मान्यता प्राप्त परिसंस्था यांना विद्यापीठाने विनंती केलेली आहे की वरील मार्गदर्शक तत्वे व सूचनांचे अवलोकन तयार करून याबाबत आपल्या महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी यांना आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे। संदर्भ आहे परीक्षा समन्वयक 425 दिनांक 27 नोव्हेंबर 2020 आणि हे परिपत्र काढलेले आहे माननीय संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी।